आणि आता 100 बातम्यांचा वेगवान आढावा घेऊयात। जरांगींना काही झाल्यास सरकार जबाबदार। सरकारने आरक्षणाबाबत आजच्या कॅबिनेटमध्ये निर्णय घेऊन टाकावा। संभाजीराजे यांचा सरकारला इशारा। तर आरक्षणाला आत्ताचं आणि याआधीचं सरकार देखील जबाबदार आहे, संभाजीराजेंचा आरोप। आता विरोधक आहेत कुठे? इथे आले नाहीत। आरक्षण कसं देणार यावर विरोधकांनी भाष्य करावं, संभाजीराजे यांची मागणी। जरांगींच्या आरक्षणाची मागणी योग्य, पण इतरांचाही विचार करावा। मुस्लिम, धनगर, लिंगायत समाजाच्या हिताचाही विचार करावा, शरद पवारांचं वक्तव्य। धुळ्यात जयंत पाटलांना मराठा आंदोलकांचा घेराव। मराठा आरक्षणावर भूमिका स्पष्ट करण्याची आंदोलकांची मागणी। शिवस्वराज्य यात्रेनिमित्त भरत गोगावले धुळ्यामध्ये। संभाजीराजे छत्रपतींनी घेतली मनोज जरांगींची भेट। जरांगींच्या तब्येतीची विचारपूस करत उपचार घेण्याची विनंती। जालन्याच्या वडीगोद्रीत पोलिसांचा कडक बंदोबस्त। अंतरवली सराटीकडे जाणारा रस्ता पूर्णपणे बंद। वडीगोद्रीत लक्ष्मण हाकेंच्या उपोषणाचा 5वा दिवस। मंत्रिमंडळ बैठकीनंतर मराठा आरक्षणासंदर्भात महत्त्वाची बैठक। सह्याद्री अतिथीगृहावर दुपारी 2 वाजता महत्त्वाची बैठक। चंद्रकांत पाटील, शंभूराज देसाईंसह कायदेतज्ञ या बैठकीला उपस्थित असतील। नांदेडचे काँग्रेसचे दिवंगत खासदार वसंतराव चव्हाण यांचा मुलगा रवींद्र चव्हाण यांनी घेतली आहे जरांगींची भेट। जरांगींच्या प्रकृतीची केली विचारपूस। नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी रवींद्र चव्हाण यांची तयारी सुरू आहे। कुणबी नोंदींसंदर्भात हैदराबादेतून धाराशिवमध्ये महत्त्वाचे दस्तऐवज आणले। तर धाराशिवमधील मराठा क्रांती मोर्चाचा हैदराबाद गॅझेटला विरोध। मराठा म्हणूनच आरक्षण देण्याची मागणी। परभणीत सकल मराठा समाजाकडून सलग दुसऱ्या दिवशीही बंदची हाक देण्यात आली। मराठा आंदोलकांकडूनच शाळा आणि महाविद्यालय बंद करण्यात येत आहे। बीड जिल्ह्यात 27 सप्टेंबरपर्यंत मनाई आदेश लागू। मराठा, ओबीसी, धनगर आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा दंडाधिकाऱ्यांचे आदेश। तर आज जरांगींच्या समर्थनार्थ आज नांदेड बंद। सकल मराठा समाजाकडून आज अहमदनगर जिल्हा बंदची हाक। मनोज जरांगे पाटलांच्या बेमुदत उपोषणाला पाठिंबा। नांदेडमध्ये मराठा आंदोलक आणि पोलिसांमध्ये हुज्जत। बाईक रॅली अडवल्यानं तरुण आक्रमक। मराठा आंदोलकांची जोरदार घोषणाबाजी। राज ठाकरेंनी घेतली मुख्यमंत्री शिंदेंची भेट। दोन्ही नेत्यांमध्ये बंद दाराआड राज्यातील विकास कामासंदर्भात 20 मिनिटे चर्चा। महाराष्ट्र विधानसभेसाठी 16 नोव्हेंबरला मतदान। महाविकास आघाडीचं सरकार आणून पवार साहेबांना वाढदिवसाचं गिफ्ट देऊ। शरद पवारांचं वय 85, त्यामुळे 85 आमदार निवडून आणू, रोहित पवार यांचं वक्तव्य। नागपुरातील काँग्रेसच्या आढावा बैठकीत नाना पटोलेंना सीएम करण्याची मागणी। पटोलेंनी मेहनत घेतली आहे, त्यांना बक्षीस मिळायला हवं। जर मुख्यमंत्री पद मिळालं नाही तर हिसकावून घेऊ, विकास ठाकरेंचं वक्तव्य। मुख्यमंत्री पदासाठी काँग्रेस चेहरा देणार असेल तर समर्थन, ठाकरेच म्हणाले। मात्र समर्थकांनी हिसकावून घेऊ असं वक्तव्य करून पटोलेंना अडचणीत आणू नये, संजय राऊत यांचा विकास ठाकरेंना सल्ला। कार्यकर्त्यांची मागणी स्वाभाविक असते, मात्र मुख्यमंत्री पदाबाबत दिल्लीतून निर्णय होणार, नाना पटोलेंचं वक्तव्य। सिनेटच्या 10 पैकी 10 जागा आपल्याला हव्यात। मुंबईतील कार्यकर्त्यांना उद्धव ठाकरेंचे आदेश। मातोश्रीवर झालेल्या बैठकीत ठाकरेंचे आदेश।